मंडळी, विवाह म्हणजे अशीच एक गुणानुबंधांची गाठभेट, जीवन फुलवणारा दोन स्नेह परिवारांचा आनंद उत्सव. गायकवाड परिवार आणि कांबळे परिवार या दोन्ही परिवाराच्या विवाह समारंभ सोहळ्याच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नभाहुनी मोठी माया हृदय सागरांचे, समाधान खेळे सदनी शांती वैभवाचे, प्रपंचात राहून या सत्वशील राही, प्रपंचानी परमार्थाची सुयोग्याची सांगड वधवरांनी घालावी, यासाठी हवेत आपल्या मंगल अक्षदारूपी आशीर्वाद. आणि तोच आशीर्वाद देण्यासाठी आपण या विवाह समारंभाच्या निमित्तानं गायकवाड परिवार आणि कांबळे परिवाराचं आग्रहाचं लग्न निमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिलेला, त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या विवाह समारंभ सोहळ्याच्या निमित्तानं आलेले मान्यवर, दोन्ही परिवारातील आप्तेष्ट, दोन्ही परिवारातील पै पाहुणे, मित्र परिवार, सगळे सोयरे, नातेवाईक या सर्वांचं या निमित्तानं शुभ आगमन होत आहे. त्या प्रसंगी मी सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सासरी जाणाऱ्या मुलीला विचारलं, तू पतीच्या घरी तर निघालीस? होय, जायलाच हवं. पिता आणि पती एक रेख आणि एक वेलांटी इकडची तिकडे. तरीही वाटतं पती होणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पिता होणं जमेल का? कन्यादान करताना प्रत्येक पिता का मुकाव होत असावा? कदाचित तो जावयाला सांगू शकत नसेल की बाबा रे, माझ्या मुलीचा तू पती आहेस, तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का? तर हीच भूमिका खरं तर वधू आणि वर साहचर्यानं आपल्यातील नातं दृढ करतायत आणि त्यांना आपण मंगल अक्षदारूपी आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा उपस्थितांचं आदरपूर्वक स्वागत करत आहे.